नमस्कार, मी संजय गायकवाड. आपण पाहत आहात भोर न्यूज. प्रकाशझोत दुर्लक्षित समस्यांवर. भोरपासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या मौढे गावात बुद्ध जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या बौद्ध पौर्णिमा जयंती उत्सवात महिला पुरुष तरुण तरुणींमध्ये सकारात्मक उत्सवाची एनर्जी दिसली. बौद्ध पौर्णिमा जयंती उत्सव हा 3 दिवसाचा भरवण्यात आला. या उत्सवादरम्यान बुद्धमूर्ती स्थापना, पूजा वंदना, सांस्कृतिक कार्यक्रम, होम मिनिस्टर व शेवटच्या दिवशी मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडला. या उत्सवात मौढे गावात पाहुणे व नातेवाईकांना निमंत्रित केले जाते. आपल्या जयंती उत्सवानिमित्त तुम्ही काय सांगाल? आमच्या या जयंती उत्सवानिमित्त आम्ही जो आज प्रसिद्ध बुद्ध विहार हा आम्ही गेली 3 ते 4 वर्ष झाला आम्ही बांधत होतो आणि हा बुद्ध विहार बांधत असताना जवळजवळ आम्हाला आर्थिक क्षेत्रापासून ते ह्याच्यापासून बऱ्याचशा अडचणी आल्या, तरी पण आम्ही शासनाच्या मार्फत या बुद्ध विहारासाठी बरीचशी देणगी मिळवली. त्याच्यानंतर ही आमची मुंबई कमिटी आहे, आमची पुणा कमिटी आहे, आमची गाव कमिटी आहे. म्हणजे आमच्या प्रत्येक घरातील 1-1, 2-2 व्यक्ती कामाधंद्यानिमित्त बाहेर आहेत. त्या सगळ्यांचं मग तो प्रशिक्षक युवा स्पोर्ट आहे, येथील सिद्धार्थ सेवा तरुण मंडळ आहे, हे इथले सगळे रमाई माता महिला मंडळ आहे. या सगळ्यांचं अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचं कष्ट आम्हाला या ठिकाणी या सर्वांचं लागले. एक तालुक्यात अत्याधुनिक भव्य शांत संयमी आणि इतकी सुंदर स्वच्छ आम्ही आज जो बुद्ध विहारात इतकी जी सुंदर स्वच्छ बुद्ध विहार बांधलं आणि त्याची कालच आम्ही या ठिकाणी म्हणजे बुद्धमूर्तीची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर काल, आज आणि उद्या असे 3 दिवसाचं म्हणजे 10, 11 आणि 12 असा 3 दिवसाचा आमचा जयंती फेस्टिवल खूप मोठा आम्ही ठेवलेला आहे. आणि या सर्व महिला मंडळांना कोणालाही कसल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यामुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नाश्त्यापासून ते अन्नदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सर्वांसाठी ठेवलेला आहे. संपूर्ण तालुक्यातून, जिल्ह्यातून, मुंबईतून, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई, पुणा या ठिकाणी सगळे आमची नातेगोते म्हणजे जे आमच्या लिकीबाळी काही ठिकाणी दिलेले आहेत, काही ठिकाणी आमच्या आत्या गेलेले आहेत किंवा काही ठिकाणचे आम्ही सोयीसुद्धा केलेले आहे. तर ह्या सगळे नातेगोते 3 दिवस आमच्या इथे जमा आहेत आणि या सर्वांना एन्जॉय, आनंदी उत्सव व्हावा म्हणून चूल अशी आम्ही इथं पेटवली नाही. सगळ्यांसाठी जेवणाची, भोजनाची व्यवस्था अगदी खुशी आनंदाने सर्वांसाठी या ठिकाणी केली आणि एक भव्य दिव्य स्वच्छ सुंदर असं आम्ही आमचं वास्तू उभी केलेली आहे. आणि आता ती तुम्ही वास्तू बघितली, तुम्ही फोटो तर घेतलेलंच आहे. याच्यामध्ये प्रशिक्षक सेवा मंडळ, सिद्धार्थ सेवा मंडळ, रमाई माता महिला मंडळ, आमची नाते, आमचे पाहुणे, आमच्या आप्तेच्या सर्वांचं यामध्ये योगदान आहे आणि सर्वांच्या वतीनं आम्ही हे प्रसिद्ध बुद्ध विहार बांधून पूर्ण केलं. आणि तालुक्यात नाही तर जिल्ह्यातसुद्धा नाही असं प्रसिद्ध बुद्ध विहार आम्ही या ठिकाणी बांधून दाखवलं आहे. आणि ह्या बुद्ध विहाराचं जेवढे मग ते राजकीय असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल किंवा आमचे पाहुणे मंडळ आहेत, या सर्वांनी आले. सर्वांनीसुद्धा अशा प्रकारे आम्हाला इथं सांगितलं की तुमची प्रेरणा घेऊन हे असं बुद्ध विहार आम्ही आमच्या ठिकाणी कसं उभारता येईल किंवा कसं बांधता येईल अशी सर्वजणांनी इथं आमच्या आलेल्या सर्वांनी प्रेरणा घेतली. त्याप्रमाणे राजकीय, धार्मिक, आर्थिक सर्व क्षेत्रातून जे मान्यवर आले त्या सर्वांनी अगदी या ठिकाणी आम्हाला अगदी शांत वाटतंय, शांततेनं बसावं असं वाटते आणि प्रत्येकजण 10-10, 5-5, 20-20 मिनटं शांततेनं बसले. बुद्धाचा शांतीचा मार्ग त्यांनी पत्करला आहे आणि त्याच्यानंतर बुद्धाचं तत्त्वज्ञान ते घेऊन चालले. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि बाबासाहेबांनी काय कार्य केलं, काय नाही या ठिकाणी प्रत्येक आलेल्या मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी 2-2, 5-5, 10-10 मिनटं प्रत्येकाने संबोधित केला आणि अगदी प्रसन्न मुद्रेनं सर्वजण आले आणि प्रसन्न मुद्रेने गेले. एवढं बोलून आम्ही आमच्या सर्व सिद्धार्थ सेवा मंडळ, महिला मंडळ, प्रशिक्षक वर्ग, माता रमाई महिला मंडळ या सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे आणि हे योगदान आमच्या इथून पुढं कायमस्वरूपी असंच राहील एवढी मी ग्वाही देतो आणि आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी थांबतो. तसं पाहिलं तर तालुक्यात आम्ही फिरताना आहे ना, तालुक्यात असं विहार कुठंच नाही. तुम्ही कसं काय नियोजन केले याचं? मी इतरांना आयडिया द्या काहीतरी. याचं नियोजन करत असताना आमची वस्ती खूप मोठी आहे. म्हणजे तालुक्यात 2 नंबरची वस्ती, 1 नंबरचे कोसगाव आणि 2 नंबरची मोहरी खुर्ची वस्ती. या ठिकाणी जवळजवळ आमचं मतदान 250 आणि बाकीचं मग ह्याच्यातून नुसतं हे मतदानच नाही तर हे आमची लोकसंख्या जवळजवळ 1000-1500च्या घरात आहे आमची इथली. आणि ह्या सगळ्यांचं योगदान असल्यामुळे आम्हाला एक पहिल्यापासून वाटत होतं की आम्हाला बुद्ध विहार म्हणजे सन 1962 पासून आमच्या बापदादा आजापंजाच्या काळापासून इथं बुद्ध विहार होतं.
त्यावेळेस ते लाकडी स्वरूपात होतं, लाकडी खांब होते चांगले, कौलारू होतं पण प्रसन्न होतं. त्याच्यानंतर ते मोडकळीस आल्याच्यानंतर परत आम्ही दुसरं बुद्धविहार बांधलं, तेही जरा जीर्ण स्मृतीत गेल्याच्यानंतर हे तिसरं बुद्धविहार बांधताना हे आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं की आम्हाला हे बांधायचं आहे. एक तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात सुद्धा या बुद्धविहाराचं नाव लौकिक व्हावं याच जिद्दीनं, या चिकाटीनं, या हेतून आम्ही सर्वांनी हे बुद्धविहार बांधलं. ओके धन्यवाद. मॅडम काय सांगाल तुम्ही की एवढं छान नियोजन केलं आणि जास्त महिलांचा सहभाग यामध्ये तालुक्यात पण असं दिसत नाही. 3 दिवसाची जयंती, त्यामागे काय राज आहे म्हणजे असं? सर्वप्रथम जय हिंद. मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या मौढे खुर्द या गावामध्ये सिद्धार्थ सेवा तरुण मंडळ, प्रशिक युवकांचा जो ग्रुप आहे आणि मातारमाई महिला मंडळ जे आहे तर यांच्या माध्यमातून हे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. आमच्या गावातला जो तरुण युवक आहे तर हा अत्यंत हुशार, पुढारलेला आणि सुशिक्षित वर्ग आहे युवकांचा आणि त्यांच्या ह्या संकल्पनेतून हे आज बुद्धविहार उभं राहिलेलं आहे. तालुक्याला एक आदर्श घेण्यासारखं हे आमचं बुद्धविहार आहे आणि सगळ्या म्हणजे गावामध्येच आनंदाचं वातावरण. आम्ही हा बुद्धविहाराची संकल्पना आमच्या गावातले बरेचसे जे लोक आहेत तर हे पुणे मुंबई ठिकाणी राहिले आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगल्या चांगल्या मोठ्या पोस्टवर कामाला आहेत. आमच्या गावातली जी मुलं आहेत ती पण अत्यंत उच्च शिक्षण घेतलेली मुलं आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतूनच हे बुद्धविहार उभं राहिले आहे. इतर गावातल्या महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? इतर गावातल्या महिलांना असा संदेश देईल की आपण धम्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे. विहारातून जर आपण कार्यक्रम घेतले, बुद्धवंदना, आपल्याला जर धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये बुद्धविहार हे असलंच पाहिजे आणि दर रविवारी तिथे धम्मवंदना घेऊन आपण आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत. आपण जो दैववाद कर्मकांड आहे तर याला तिलांजली देऊन आपण धम्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे. मी तालुक्यातल्या सर्व महिलांना इतकंच या ठिकाणी सांगेन की आमच्या गावचा जसा आदर्श आहे बुद्धविहार संकल्पनेचा, गावातल्या आमच्या मौढे खुर्द येथील बौद्ध वस्ती जी आहे तर सर्व एकजुटीने, एकमताने आणि एक विचाराने हे विहाराच उभं राहिलेलं आहे. या विहाराचा इथून पुढच्या म्हणजे इथून पुढच्या पिढ्यांना खूप मोठा आदर्श घेण्यासारखा हा उपक्रम आम्ही आमच्या गावात राबवलेला आहे. ओके धन्यवाद. मला बोला बघा, राजकीय दृष्टिकोनातून काय मासूम राजकीय आर्थिक निधी कसा दिला?